प्रकरण असं आहे की मी घराच्या बाहेर आलो रात्री 11 वाजता. माझ्याकडं डॉगी आहे, तर तो घेऊन फिरण्यासाठी. तर दोन इसमांनी येऊन मला पाठीमागून बंदूक लावली आणि सांगितलं, "तू खूप वर्षभरापासून लालाच्या बातम्या लावतो, हं? लालाच्या बातम्या लावतो, तुला गोळी घालूनच हे करतो." अशी धमकी देऊन मग माझा कुत्रा त्यांच्या अंगावर गेल्याने ते पळून गेले आणि मी तिथून पळ काढला आणि नंतर मी चंदनझिरा पोलीस ठाणे गाठलं. या ठिकाणी मी तक्रार दिली. तक्रारीवरून आज पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पत्रकारांनी आंदोलन वगैरे केलं होतं का? हो, पत्रकारांनी इथं ठिय्या दिला, कारण की गुन्हा दाखल होत नव्हता. सकाळपासून जवळपास म्हणजे सगळेच पत्रकार 10-11 वाजल्यापासून इथं आलेले होते. आतापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. तर 5-5:30च्या नंतर गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी. आजची जी घटना घडली आणि यापूर्वीच्या ज्या काही घटना घडल्या वर्षभरापासून पत्रकारांवर हल्ला होणे एकदम निंदनीय आणि निषेधार्ह घटना आहे. अशा घटना वारंवार होत आहेत. याला पोलीस प्रशासन देखील तेवढं जबाबदार आहे. जर बातम्या छापल्यानं जर पत्रकारांवर हल्ले होत असतील तर आमचं दुसरं काम म्हणजे आमचं सगळ्यात पहिलं काम हे आहे की जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये जे काही अवैध काम होत असतात किंवा चुकीचे काम होत असतात त्याला आम्ही पब्लिश करतो. आमचा उद्देश हेच असतो की आपल्या आजूबाजूचा परिसर आणि जिल्हा हा सुरक्षित असावा, लोकांना सुरक्षित वातावरण मिळावं, यासाठी आमचा तो हेतू आहे आणि आम्ही त्या हेतूने बातम्या छापत असतो. परंतु जर पोलीस प्रशासन एक गुन्हा दाखल करण्यासाठी जर म्हणजे पत्रकार जे चौथा स्तंभ म्हणतात, तर त्याला जर समजा रात्रीपासून आजचा जर आपण हिशोब केला तर 19-20 घंटे लागले साधा गुन्हा दाखल करायला, तर बाकी सामान्यांचा हाल फार बेकार आहे. मला असं वाटतं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावं आणि झिरो पेंडन्सी कशा होतील, दर तासाला गुन्हा कसा कमीत कमी होईल आणि वातावरण कसं एकदम सुरक्षित देता येईल यासाठी माननीय SP साहेबांनी याच्यात लक्ष घालावं, अशी यावेळेस मी त्यांना सर्वांना विनंती करतो.